विश्वविजेत्या टीम इंडियाचं मायदेशी आगमन, हजारो चाहत्यांकडून टीम इंडियाचं स्वागत। टीम इंडियाच्या स्वागतासाठी जल्लोष, दिल्ली विमानतळावरती चाहत्यांची प्रचंड गर्दी। नवी दिल्लीमध्ये भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबलाय त्या ठिकाणी टीम इंडियासाठी ठेवण्यात आला होता खास वेलकम केक। दिल्लीमध्ये टीम इंडिया पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टीम इंडियाचा सत्कार सुद्धा होणार। विश्वविजेत्या टीम इंडियाची आज मुंबईमध्ये ओपन बसमधून मिरवणूक। दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून टीम इंडिया मुंबईमध्ये येणार। विश्वविजेता भारतीय संघाचं आज मुंबईमध्ये जंगी स्वागत होणार। एमसीए आणि बीसीसीआयच्या सदस्यांनी घेतली मुंबई पोलिसांची भेट। कायदा सुव्यवस्थेसंदर्भात झाली चर्चा। मुंबईमध्ये विश्वविजेत्या भारतीय संघाच्या शोभायात्रेसाठी पोलीसही सज्ज। वाहतूक मार्गातही बदल, मरीन ड्राईव्हवरती शोभायात्रेचं आयोजन, पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार। हार्दिक पंड्या T20 फॉर्मॅटमधील जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू। हार्दिक पंड्या आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांचं रेटिंग समान असलं तरी हार्दिकला आयसीसीनं ठेवलं पहिल्या क्रमांकावर। पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तान सामना 1 मार्चला। पीसीबीनं आयसीसीला दिला वेळापत्रकाचा मसुदा। लाहोरमध्ये होणार भारत आणि पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना। राज्यामध्ये झिकाच्या 8 रुग्णांची नोंद। पुण्यामध्ये 6, संगमनेर, कोल्हापूरमध्ये झिकाच्या 1 रुग्णाची नोंद। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी। डेंगी हिवताप प्रतिबंधासाठी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज। डेंग्यू मलेरियाची मोफत चाचणी, फिवर ओपीडी, त्यासोबतच विभागीय वॉररूम आणि प्रमुख रुग्णालयांमध्ये 3000वरती अधिक बेड तैनात। अंबादास दानवे यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केल्यानं निलंबनाचा कालावधी कमी केला जाण्याची शक्यता। कालावधी संदर्भातला निर्णय आज बैठकीत घेतला जाणार। सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी। जनतेचा प्रश्न मला मांडू द्या। निलंबनानंतर विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये बायो बदलला। सस्पेंडेड लीडर ऑफ ऑपोजिशन ऑफ महाराष्ट्र असं बायोमध्ये उल्लेख। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सर्वपक्षीय बैठकीच्या संदर्भात चर्चा करून नियोजन करू। विधान परिषदेमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। कपिल पाटील यांनी उपस्थित केला होता प्रश्न। मुंबईमधून 97% पॉलिश डायमंडची निर्यात, तर मलबार गोल्डची मुंबईमध्ये 1700 कोटींची गुंतवणूक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। परीक्षेमधील गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेशनामध्ये कायदा। याच अधिवेशनामध्ये नव्या कायद्याचं विधेयक मांडणार। देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। महायुती सरकारकडून 1,08,000 पदांवरती भरती प्रक्रिया सुरू। 70,000 जणांना नियुक्ती पत्र प्रदान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। अटल सेतूवरती एकही भेग नाही। अटल सेतूच्या एका अप्रोच रोडवरती भेगा होत्या। विरोधकांनी खोटी माहिती पसरवू नये, देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवरती निशाणा। लोणावळा भुशी धरण दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत दिली जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेमध्ये घोषणा। एकाच घरातल्या 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार। देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये माहिती। सेतू केंद्राला अर्जामागे सरकार 50 रुपये देणार। सेतू केंद्रानं तुमच्याकडे पैसे मागितले तर तक्रार करा, देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन। लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून पैशांची मागणी होऊ नये असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। जे कुणी याचं पालन करणार नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा। लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती। अमोल कोल्हेंनी एक्सच्या माध्यमातून शरद पवार, सुप्रिया सुळेंचे मानले आभार। राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतली खासदार सुधा मूर्ती यांची भेट। सुधा मूर्तींचा सामाजिक क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग जनतेच्या हितासाठी करण्याचा प्रयत्न करणार, सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। एकमेकांवरती आरोप करणारे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार संतोष बांगर यांची एकत्र बैठक। हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तारही बैठकीला उपस्थित। बैठकीचे फोटो व्हायरल।
आम्ही भेटलो हे खरं, मात्र ही गुप्त भेट नव्हती. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून सारवासारव तर भेटीचा फोटो काढणं हा खोडसाळपणा होता, नागेश पाटील आष्टीकर यांचं वक्तव्य. माझी आणि आष्टीकरांची भेट राजकीय नाही. मी हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यानं कामासंदर्भात भेट झाली, अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या मतदारसंघामध्ये मनसेची एंट्री. गुहागरमधून मनसेचे प्रमोद गांधी संभाव्य उमेदवार. राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांची माहिती. इंदापूरमध्ये लागले विमान असलेले बॅनर. हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी बॅनर लावले असल्याची चर्चा. हर्षवर्धन पाटील 2 वेळा विमान चिन्हावरती अपक्ष म्हणून निवडणूक लढले असल्यानं ते पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची चर्चा. मराठा आरक्षण सुनावणी. राज्य मागासवर्ग आयोगाला हायकोर्टाची नोटीस. 10 जुलैच्या सुनावणीमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश. आयोगाला प्रतिवादी करण्यास विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांची मागणी. मनोज जरांगे 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करत असून रॅलीला परवानगी न देण्याची ओबीसी नेत्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील ओबीसी नेत्यांकडून पोलीस आयुक्तांना या संदर्भात निवेदन. ड्रोनचा खोडसाळपणा जरांगे यांच्याच लोकांनी केला असेल. ड्रोन हा दिशाभूल करून काहीतरी पदरामध्ये पाडून घेण्याचा कार्यक्रम. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया. नगर जिल्ह्यातून कोणत्याही विधानसभा मतदारसंघामधून मनोज जरांगेंनी निवडणुकीला उभं राहावं. अहमदनगर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली इच्छा. कल्याणीनगर अपघात प्रकरणामधून जामीन मिळालेल्या विशाल अग्रवालला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक. सोसायटी धारकांची फसवणूक केल्या प्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये अटक केल्याची माहिती. महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल. 68 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर. बदल्यांमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक ते सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांचा समावेश. शासकीय परिवहन सेवेच्या वाहन चालकांना 1000 रुपये महिना धुलाई भत्ता जाहीर. वाहन चालकांनी स्वच्छ धुतलेले गणवेश परिधान करणं गरजेचं. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमधील 200 ते 250 कर्मचाऱ्यांचं आज कामबंद आंदोलन. मंदिर समितीमधील कर्मचाऱ्याला मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कर्मचारी आक्रमक. पंढरपूरला आषाढी कार्तिकीच्या निमित्त येणाऱ्या जाणाऱ्या पालख्या आणि वाहनांना टोल माफी. 21 जुलैपर्यंत पथकरामधून सूट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. पंढरपूरमध्ये पालखी मार्गावरचा कचरा संकलनासाठी पिंजऱ्याची व्यवस्था. आषाढी वारी निर्मळ वारी होण्यासाठी प्रशासन सज्ज. त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे सदस्य पुंडलिक महाराज शेटे यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची केली मागणी. भास्कर जाधव रमले शेतीमध्ये. अधिवेशन हे कर्तव्य तर शेती वर्षभराची भाकरी. भास्कर जाधव यांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया. रायगडच्या महाड, पोलादपूर आणि म्हसळामध्ये मुसळधार पाऊस. भात शेतीच्या कामाला वेग येणार. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव आणि तळोदा या 2 मुख्य तालुक्यांना जोडणाऱ्या चांदशैली घाटामध्ये दरड कोसळली. काही काळ वाहतूक ठप्प. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातल्या मांडवड या गावामध्ये गारपीट अनुदानाचा अपहार. ग्रामसेवकासह 12 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयाच्या समोर शरद पवार गटाचं लाक्षणिक उपोषण. नांदगावमध्ये दुष्काळ सदृश. महसूल मंडळामध्ये शासनाच्या सवलती आणि उपाययोजना लागू कराव्या. आंदोलकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 मुली आणि 3 मुलांचं मागच्या 4 दिवसांपासून उपोषण. PhDच्या ऍडमिशन डेट पासून महाज्योतीची फेलोशिप मिळावी या मागणीसाठी उपोषण. कोल्हापूरमध्ये व्हिनस कॉर्नर इथे सुरू झालेल्या वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी शिवसेना शिंदे गट यांचं आंदोलन. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्यानं कठोर कारवाई करण्याची केली मागणी. मीरा भाईंदर महानगरपालिकामार्फत 5 दिवसांपासून अनधिकृत बार, पान टपरीवरती कारवाई सुरू. हिल अँड विल असं मीरा बारवरती कारवाई. वसईमध्ये 328 कोटींच्या MD ड्रग्सचं मोठं रॅकेट. थेट अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याची शक्यता. या प्रकरणामध्ये 15 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना आलं यश.
कोल्हापूरच्या कोपर्डे गावामध्ये विजेचा शॉक लागून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. अतिउच्च विद्युत तारांना स्पर्श झाल्यानं मृत्यू. शाहूवाडी पोलिसांकडून घटनेचा पंचनामा. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामध्ये पहिलीच्या विद्यार्थिनीच्या विजेच्या धक्क्यानं मृत्यू. स्वच्छतागृहामध्ये लघुशंकेसाठी गेली असताना लागला शॉक. या प्रकरणामध्ये मुख्याध्यापकावरती निलंबनाची कारवाई. नाशिकच्या पेठे रोडवरती जुन्या भांडणाच्या वादामधून 2 दुचाकी जाळण्याचा संशय. या प्रकरणामध्ये म्हसरूळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू. मोरगाव अर्जुनी टी पॉइंटच्या जवळची घटना. विरारमध्ये आरती यादव हत्याकांडासारखी पुनरावृत्ती टळली. रेल्वे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे वाचला महिलेचा जीव. पत्नीवरती जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक. नाशिकच्या मनमाडमधून दुचाकी चोरणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना अटक. 23 दुचाकींसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील मुरटा गावचे सरपंच गोपाळ सुरवसे यांना आदर्श सरपंच पुरस्कार. हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि माजी कुलगुरू डॉक्टर S.S. मगर यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. नीट परीक्षा पुन्हा घेण्याच्या विरोधामध्ये गुजरातमधील 56 विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केली याचिका. परीक्षा रद्द करू नका तसंच गैरप्रकार करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी या विद्यार्थ्यांची न्यायालयामध्ये धाव. अग्निवीर योजनेच्या संदर्भामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेले दावे खोटे. राहुल गांधी यांचा आरोप. पंजाबमधील पीडित कुटुंबाला 1 कोटी रुपये मिळाले नसल्याचा राहुल गांधींचा दावा. लोकसभेमध्ये राहुल गांधींनी हिंदूंसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद. राहुल गांधींवरती हल्ला होण्याची शक्यता. गुप्तचर विभागाकडे इनपुट. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली. अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना रनौतच्या कानशिलामध्ये लगावणाऱ्या CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांची बंगळुरूला बदली. त्यांच्या पतीचीही बदली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 12 जुलैपर्यंत वाढ. मद्य घोटाळ्यामधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये केजरीवाल अटकेत. झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी दिला राजीनामा. हेमंत सोरेन होणार झारखंडचे मुख्यमंत्री. हेमंत सोरेन यांनी सरकार बनवण्याचा दावा केला दाखल. खलिस्तानवादी आणि वारिस पंजाब दे या संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंगला खासदारकीची शपथ घेण्यासाठी 4 दिवसांचा सशर्त पॅरोल मंजूर. पंजाबमधील खदूर साहिब लोकसभा मतदारसंघामधून अमृतपाल सिंग विजयी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.